हॅलो फ्रेंड्स, तर आज मस्त अशी मटकी बटाट्याची रस्सा भाजी बनवत आहोत। एकदम तर्रीदार अशी ही रस्सा भाजी झालेली आहे। आणि मटकी बटाटा म्हटलं की कुठलाही सण समारंभ असू द्या, रेग्युलर खायची असू द्या, आवडीने सगळेजण खातात। तर मटकीची आजची ही रस्सा भाजी बनवायला एकदम सोपी, झटपट होणारी आणि कमीत कमी साहित्यामध्ये अतिशय चविष्ट अशी होते। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। मटकी सकाळी चांगली भिजवली, संध्याकाळी उपसून ही टोपामध्येच मोड आणण्यासाठी ठेवली। सकाळपर्यंत एकदम मस्त असे मोड आलेत। आता ही मटकी मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। तर त्यानंतर आपल्याला इथे खोबरं, लसूण आणि आलं हे असं सगळं साहित्य मी घेतलेलं आहे। हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं वाटून घेतलेलं आहे। खोबरं फार नव्हतं त्याच्यामुळे हे किसूनच घेतलं आहे, त्याच्यामुळे एकदम बारीक असं मिक्सरमध्ये वाटलं जातं। या व्यतिरिक्त फार काही तयारी करायची नाही आहे। तर इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। फोडणी घालून घेऊया। पाव चमचा जिरं टाकलेलं आहे, पाव चमचा मोहरी टाकलेलं आहे। तर हे दोन्ही चांगलं तडतडलं की याच्यामध्ये हिंग टाकलेलं आहे, 4 ते 5 ताजी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे। त्याच्यानंतर गॅस एकदम बारीक केलेला आहे आणि त्याच्यावर हे आलं, लसूण आणि खोबऱ्याचे जे वाटण करून घेतलं होतं ते परतून घ्यायचं आहे। स्टीलची कढई आहे त्याच्यामुळे एकदम लो फ्लेमवर गॅस केलेला आहे, म्हणजे व्यवस्थित असं परतलं जाईल। कच्चेपणा निघून गेला की याच्यामध्ये आपल्याला एक बटाटा असा मोठ्या फोडी करून कापून घालायचा आहे। ऑप्शनल आहे, फक्त तुम्हाला मटकीची रस्सा भाजी जरी करायची असेल तर तीही तुम्ही करू शकता। पण मटकी बटाटा म्हटलं की खायला अजून छान लागतं। मटकीला जास्त वेळ लागत नाही शिजायला। बटाटा इथं परतून घेतला म्हणजे लवकर असा शिजला जातो। तर बटाटा परतून झाल्याच्या नंतर सुके मसाले घालूया। पाव चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे, कलर खूप छान येतो। आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे। तर या व्यतिरिक्त दुसरे कुठलंही साहित्य आपल्याला घालायचं नाही। हे सगळे मसाले जे आहेत टाकलेले परतून घे व्यवस्थित। कलर खूप छान आलेला आहे आणि सुगंध देखील खूप मस्त असा येतो। 1 ते 1.5 मिनिट आपण हे सगळं परतून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये लगेचच आपण जे धुवून मटकी ठेवली होती ती आता ॲड करणार आहोत। तर मटकीला तर मोड जे आहेत ते एकदम मस्त आलेले आहे। उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे एकदम पटकन असे मोड येतात। तर आता ही लगेच मिक्स न करता मी अशी ही पसरून ठेवलेली आहे। त्याच्यामुळे काय होईल, ही छान अशी वाफ लागली का मटकीचे मोड जे आहेत ते शिजल्यानंतरही खूप छान असे राहतात। तर एक चांगली वाफ येतपर्यंत आपण हे असंच शिजवून घेतलेलं आहे। पाहू शकताय वाफ लागल्यामुळे मटकी जी आहे ना वरून एकदम मऊ अशी झालेली आहे। तर मिक्स करून घेऊया। मोड एकदम मटकीचे मस्त असे आलेले आहेत आणि हे वाफ लागल्यामुळे हे कुठेही तुटलेले वगैरे नाहीत, अख्खी अशी मटकी दिसत आहे। परतून झाल्याच्या नंतर लगेचच आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 3 चमचे भाजलेले शेंगदाण्यांचा कूट आणि चवीपुरतं मीठ टाकणार आहे। आता हे देखील सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। शेंगदाण्यांच्या कुटामुळे काय होतं, रश्शाला थिकनेस येतो। आता हे टाकलेले साहित्य देखील व्यवस्थित परतून झालेले आहे। आता इथं शिजण्यासाठी मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे। तर गरम पाणी टाकल्यामुळे भाजीची चव राहते चांगली, त्याचबरोबर लवकर उकळी येते आणि टाईम देखील वाचतो, भाजी लवकर शिजली जाते। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। बटाटे शिजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागेल, मटकी तर सहज शिजली जाते। तर त्याचा अंदाज घेऊन आपल्याला पाणी टाकायचं आहे। ही भाजी खूप सैलसर अशी देखील नसते, थोडंसं असं या पद्धतीने ही भाजी असते। तर गरज लागल्यास आपण नंतर देखील थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करू शकतो। इथं रश्श्याला उकळी यायला लागली की कढईवर झाकण ठेवायचं आहे, गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि 8 ते 10 मिनिट चांगली अशी भाजी शिजवून घ्यायची आहे। तर 10 मिनिटानंतर पाहू शकते मटकी तर एकदम मऊ अशी शिजलेली आहे। चमच्याने असा बटाटा चेक केलेला आहे, तर एकदम मऊ असा बटाटा शिजलेला आहे। कुठलेही भरमसाठ मसाले न घालता कांदा लसूण मसाल्याने या भाजीला खूप छान अशी चव येते। टोमॅटो देखील टाकलेले नाही, कारण उन्हाळ्याचे दिवस आहे तर भाजी लवकर खराब होण्याची शक्यता असते। तर फायनली इथे वरती हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे, भाजी दिसायला अजूनच मस्त अशी दिसत आहे। तर मस्त अशी मटकी बटाट्याची रस्सा भाजी तुम्ही पुरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता। चवीला खूप छान लागते आणि कुठल्याही सण समारंभाला करायचं म्हटलं तर या पद्धतीने ही झटपट अशी भाजी होऊ शकते। तर नक्की करून पहा, चवीला तर सगळ्यांनाच आवडेल। आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीचं। तोपर्यंत टेक केअर, बाय।